विदेशात शिक्षण घेत असाल तर सावधान। भारतीय विद्यार्थ्यांच्या परदेशात असलेल्या लाचारीचा फायदा घेत पालकांना परकीय चलन बदलवून देण्याच्या आमिषाने फसवण्यात आलंय। रशियात डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या 17 भारतीय विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा बसलाय। पाहूयात। रशियन चलनात पैसे बदलून देण्याच्या नावाखाली फसवणूक। वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 17 भारतीय विद्यार्थ्यांना कोटींचा गंडा। मुख्य संशयित शुभम सिंगला पोलिसांकडून बेड्या। हा आहे आरोपी शुभम राकेश सिंग। नाशिकच्या इंदिरानगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे। रशियात वैद्यकीय शिक्षण घेणारा पृथ्वीराज चांदे याची मे 2023 मध्ये आरोपी शुभमच्या सोबत ओळख झाली। रशियातील नामांकित चेबोक्सरी युनिव्हर्सिटीनं आपल्याला अधिकृतरित्या चलन बदलून देण्याचे अधिकार दिल्याचं एक बनावट पत्र आरोपीनं दाखवलं। सुरुवातीला काही रक्कम खरोखरच बदलून देऊन त्यानं विद्यार्थ्यांचा पूर्ण विश्वास जिंकला। 2023 मधील रशिया युक्रेन युद्धामुळे भारतीय चलनाचं रशियन चलनात विनिमय करताना विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या। याच गोष्टींचा फायदा शुभम सिंगनं घेतला। नंतर नोव्हेंबर ते डिसेंबर 2025 दरम्यान पृथ्वीराजचे 7 लाख रुपये, त्याच्या 8 मित्रांचे 53 लाख रुपये आणि युनिव्हर्सिटीमधील इतर 8 विद्यार्थ्यांचे 2,88,00,000 रुपये अशी एकूण 3,48,00,000 लाखांची रक्कम शुभमनं लाटली। पैसे घेतल्यानंतर मात्र त्यानं 1 रुपयाही परत केला नाही। यातील फिर्यादी पृथ्वीराज चांदे हा पोलीस ठाण्यात येऊन त्यांनी तक्रार दिली की तो आणि त्याचे इतर 17 मित्र यांनी रशियन करन्सीमध्ये पैसे ट्रान्सफर करतो म्हणून आरोपीनामे शुभम सिंग याने टोटल 3,48,00,000 रुपये त्यांच्याकडून घेतले, परंतु त्यांनी रशियन करन्सीमध्ये ट्रान्झॅक्शन करून दिले नाही, तसेच त्यांचे पैसेही देखील परत केले नाहीत। अशा प्रकारे आमच्याकडे गुन्हा दाखल आहे। नमूद गुन्ह्यामध्ये शुभम सिंग या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। त्याला 4 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे। त्यामुळे परदेशातून परतलेल्या चांदे यांच्या तक्रारीवरनं नाशिकच्या इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल झाला। या प्रकरणात पोलिसांनी पाथर्डी फाटा भागातील शुभम राकेश सिंग या संशयिताला बेड्या ठोकल्या। या धक्कादायक घटनेमुळे परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे। सध्या समाजामध्ये परदेशात उच्च शिक्षण घेणे हे एका मोठ्या प्रतिष्ठेचं लक्षण बनलं आहे। याच भ्रमातून अनेकांना फसवण्याचा कार्यक्रम करणाऱ्या टोळ्या सध्या अस्तित्वात आल्या आहेत। कधी नोकरी तर कधी स्थायिक होण्याच्या दृष्टिकोनातून तर कधी परदेशात डॉक्टर होण्यासाठी अशी आमिष दाखवली जात आहे। आता गरज आहे ती पालकांनीच सावध राहण्याची। परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या मुलांच्या अडचणींचा असा गैरफायदा घेणं ही अत्यंत गंभीर बाब आहे। विश्वास संपादन करून 3,48,00,000 गंडा घालणाऱ्या या आरोपीनं हे पैसे कुठे गुंतवले, या रॅकेटमध्ये आणखी कुणाचा समावेश आहे का, याचा सखोल तपास आता इंदिरानगर पोलीस करतायत। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।